कष्ट खाऊष्ट. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललोय कुबेर भंडारीला. परत नवीन व्लॉग घेऊन आलो आम्ही तुमच्यासाठी. ट्रॅव्हल व्लॉग. सगळे आमचे मेंबर तुम्ही ओळखताच आम्हाला सर्वांना. मी राहुल तडाखे, शेखर तडाखे, विकास गवळी, द्या प्रत्येकाने साळुंके, द्या ओळख करून प्रत्येकाने. नवीन मेंबर मी गणेश शिंदे काळू आणि हा पंकज चव्हाण, योगेश सूर्यवंशी. नवीन मेंबरचं नाव. नवीन मेंबर आहे योगेश सूर्यवंशी आमचा. योगेश भाऊ सूर्यवंशी. योगेश सूर्यवंशींबद्दल थोडीशी माहिती शिवम साळुंके यांनी द्यावी. तुम्ही ती शिवम भाऊ बोला. योगेश भाऊंबद्दल काय आहे त्यांचं म्हणणं? योगेश भाऊंला थोडं मी दोन शब्द बोलू इच्छितो. योगेश भाऊ आज आपले महंत श्री 1008 कमंडलू आले. थोडस नाव जरा चेंज करतो. आज भगवा कमंडलीला तिकून आले भाऊ. त्यांचे हे खासदार म्हणून एक म्हणतात ना, अरे कहना क्या चाहते हो, उत्तराधिकारी योगेश भाऊंना त्यांनी आणलेलं आहे. नसल्यामुळे ना आम्ही अजून एवढं प्रॉपर नाही सांगू शकत. सुरुवात सगळे नियोजन घेऊन आम्ही तुम्हाला बोलता नाही. थांबा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. बोला. योगेश भाऊ म्हणजे सूर्यवंशी, म्हणजे तुम्ही सूर्यवंशी मिसळ नाव ऐकून असेल, पण ते हे नाही. हे लई मोठे चाहते आहे. मोरवाडी गावामध्ये गेलं तर पहिलाच विजयनगर बस स्टॉप जवळ त्यांचं घर आहे. बोल ना, काय बोल ना, हाय कोणाला तरी. योगेश भाऊ कोण आहे? त्याचा हात तुला तुम्ही. भावना दुखवल्या. हे योगेश भाऊ. हा ना, आपण योगेश भाऊंचं नाव घ्यावं पण लोकांना कळूच नाही. योगेश हे रस्ता दाखव, आपण कोणत्या रोडाने जाणार आहे सांग. लोकांना हे पण कळेल. बघू शकता तुम्ही. आता आम्ही हा रोड वणीचा रोड आहे. इथून आपल्याला जात होता डकांबे, पिंपळणारे, अजून खतोडपाटा, तळेगाव, वणी, दिंडोरी. मग आम्ही या रोडनी स्ट्रेट जाणार आहे. एवढे स्टॉप सांगणारे आणि आमचे विकास कंडक्टर आहे. मागच्या वेळेस आम्ही जेव्हा कुबेर भंडारीला गेलो होतो तेव्हा भाऊनी एक वळण चुकवल्यामुळं हे भाऊ विकास भाऊ झक मारून आता सकाळी लवकर निघाले. गुजरात मध्ये झालं होतं, इथं नव्हतं झालं. पण शेवटी चुकलं तर तूच होता. मी चुकलो नव्हतो, तुमचा मॅप चुकला होता. देखा आपने लापरवाही का नतीजा है. अरे शुभम समजून घेत जाय. त्याची जेष्टी दिंडोरी पर्यंत वणी पर्यंतच जाते. आणि आता ज्यांनी हा पॅन्ट आणाच घालून घ्या बघा, काय विषय नाही. आता अरे माझी पॅन्ट. रस्ता तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम मस्त टाकाटाक आहे. पुढच्या गाडीचा नंबर काय म्हणा. नानाचा गणवेश हा एनी टाइम गोवाच असतो. गोव्याला गेल्यापासून तो सध्या गोव्याची त्याची हवा उतरली नाही त्याच्यावर. नानाचा गणवेश नेहमी आणि आमच्या शुभम भाऊंचा गणवेश कुबेरला जाऊन बदलतो. नाही, आपण सुपरमॅन आहे भाऊ, आपला विषय नाही. मी तुम्हाला माझा तो ऐतिहासिक चड्डी पण दाखवू शकतो. काही विषय नाहीये. मी भजे खातोय. अखेर शेवटी या वेळेस तरी लवकर निघालोय आपण. गणपती बाप्पा. आमच्यात एक नवीन मेंबर ऍड झालाय. सगळी कॉन्ट्री आता तोच करणार आहे. तो म्हणजे हा योगेश सूर्यवंशी. तो आमचा म्हणजे त्याला अशी मनोमन खूप इच्छा होत होती. हे बोलवलंय मजा करता. त्याची मनोमन खूप इच्छा होत होती की हे पोराला एन्जॉय करता, यांच्यावर आपण एकतरी ट्रिप केली पाहिजे आयुष्यात. म्हणून तो माग लागून आला आमच्या. अच्छा. योगेश मी खर्च केला पण खातो मी एकटाच. काय वाटतं तुला? बोल जरा दोन शब्द. हो, मला खूप चांगलं वाटतं आता. बघू आता ट्रिप चालू झाली आपली. आता पुढे गेल्यावर बघू आता मग काय काय आपण एन्जॉय करतोय ते. काय एन्जॉय करतो. भाऊ, माझी तुला सांगण्याची एकच इच्छा आहे की तू आता ट्रिपला आमच्या सोबत येतोय. तुझ्या शेजारी एवढे मोठे महंत गुरु बसलेले, त्याच्याकडनं फक्त ज्ञानच घे, बाकी काही घेऊ नको. कारण की माझ्या अख्ख्या मागच्या कुबेर भंडारीची वाट लागली. अजून झोप येईल मला रात्री. भजे खाऊन एकदम तृप्त झालो आहे. भजे म्हटले तर डायरेक्ट तेरा दिसतं आता सध्या. भजे दोनच बघ इथे. भजे दोनच आहे. एक बाजू दे. भज्यावरून भांडणं चालू आहे. कोण भजे खायचे का? हे बघा, निवडू भजे खातोय. आला द्या. साळुंके वडापाव मधले भजे. मला जर तुला हम्म.
धर. जोडीला जायचं कुठल्या पण विकी भाऊंना फोन आलेला आहे कोणा तरी मुलीचा कॉलेजवरचं जोडी बसच्या इन्फॉर्मेशन कॉलेजवरची जोडी होय, कुठे मला नाही माहिती. 202 नंबरची गाडी जाईल तिथं मला नाही काय माहिती. अजून सुद्धा कोण तो बोलतंय पण नेमकं? जुने लोक कसे दादर गाडी सातबारा गाडी ऍड्रेस तर विचारतोय कोण बोलतोय कोण आपला बोलतोय विकास भाऊ गवळी, छोटा बॉम्ब बडा धमाका. हे असे आपले विकास भाऊ गवळी. विकास भाऊ काय म्हणणार तुम्ही याच्याविषयी काय बोलू शकता? मागच्या जसं वाटलं ना भाऊ तसं वाटलं तर लय भारी वाटत. अरे नाना रेडी सर टाकून घे. टाकू ना टाकू. मागची तेच म्हणे बरं का ए नाना पेट्रोल 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 ए नाना पेट्रोल ए नाना गॅस 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 अख्ख्या रस्त्याने त्रास देऊन ठेवला आम्हाला गॅस पेट्रोल मग काय फुकट दर्शन करतो काय हे छोटा बॉम्ब बडा धमाका. शोभला थंडी वाजून राहिली पाहिजे काचनावर राहिला अरे तुझा एवढा सुंदर मधुर आवाज त्याच्यामध्ये रेकॉर्ड झाला पाहिजे एवढं तू बोलतोय ते वाया नको जायला मग ती काळजी आहे आम्हाला. हे विकास भाऊ गवळी यांचं प्रत्येकाने प्रत्येकाचं नाव सांगा हे विकास नाथजी महाराज आहे 1008. 1008 महामंडळ. आज ते त्यांचं इत्तूचं कमंडलू घेऊन आलेले आज आमच्या मध्ये हा नवीन एक मित्र आणि त्याच्या प्रोटेक्शन साठी त्यांनी योगेश सूर्यवंशी येऊ आणलाय. शकला पण आमच्या मध्ये तो आज कुबेरला काही त्याचे घरची परमिशन त्याला भेटली नव्हती तेव्हा उज्जैनला माझं यायला. म्हणणं होतं मी IPL ला खेळलो तरी चालेल पण मी तुमच्या बरोबर ते काय म्हणता रे नाही ते काय म्हणतात शुभम टेस्ट खेळल बा तुमच्या बरोबर म्हणून आज आम्ही त्याला घेऊन चाललो. हे गणेश काळे कृपया एडिट करा भावना काय तिकडचं नाव आहे. गणेश शिंदे इंदोरीला पोहोचलो मित्रांनो आम्ही. बघा ही ट्रॉफिक किती लागली आम्हाला. आज नेमकी रविवार आहे ना त्याच्यामुळे गर्दी आहे. इथं सगळीकडे आंबे दिसत आहे बघा आंब्याचा रस दाखवा वरती टांगलेले नक्की आहे खाली टन मारायचं एक सरळ जायचं. आणि ही तुम्हाला पुढे एक मुलगी दिसेल चष्मीश ती विकीने तिला प्रपोज केलेलं आहे. पंकजचं भांडं फुटलं सरळ जायचं. हे तो दर्शन घ्यायचंय का हो? नाही का दर्शन महाराज की जय. आता तिला हाड करत चार बार बोल रहे हैं पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए हैं? अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ IAS बनो और देश मी खूप सज्जन माणूस आहे चुकून मी याच्या शेजारी बसलो मी नानाला बोललो होतो मला पुढच्या शेजावर बसलो पण त्यांनी ऐकलं नाही. जाऊ दे आता काय आहे. नाना मोबाईल पुढे माझा पहिली विकेट गणेश शिंदे यांची. पाणी दे रे त्याला पाणी दे ना रे पाणी दे त्याला पाणी टाक त्यात. जरा शेट कोथरूडचं सगळं बाहेर आलेलं घर भरणी बाहेर आली. आज 107 आम्ही इथे भारी हायफाय एकदम जराशा टाइम मध्ये मध्ये बोल नको रे पहिल्यांदा आलो म्हणा असं म्हणावं. इथं आमचे शिक्षणाचे सगळ्यांची लागली. एकाला सुद्धा मेन्यू कार्ड वाचता येईना नीट ऑर्डर द्यायचं आहे. त्यांच्यात फक्त मी तुषार आहे कारण अनुभव आहे मला सगळ्या बाहेर 50 रुपयाची बचत केली. साधा एक जेवायचा मेन्यू सांगता येईना. बायको कधी निवडायची. हे या भाऊंनाच कळायला पाहिजे. आता सांगा तुम्ही शेत भाजी निवडतात नाही तर मग बायको कधी निवडायची. हा फक्त लोणचं फक्त लोणचं आवडते. हा
बघा ताट मस्त आलेले आहे. लोणचं कॉम्प्लिमेंटरी. बघू शकता तुम्ही. हे बघा हे असे लालची माणसं असून बी समाधान नाही. एक एक घेतोय. हे बघा हे बंधू प्रेम. घरामध्ये आता सगळ्यांचं जेवण पोटभर झालंय. बघा भाऊंनी आज अक्षरशः बाजरानं भाकरी रोटलो घेतले. काय घेतलं? बाजरानं रोटलो. बाजरानं रोटलो. एकदम तूप लगा के दाखव ना जरा जवळ. अरे डिटेक्ट कर रे. याची रोटली किती दिसत घरी कधी खात नाही. हे बघा निर्लज्ज सदा सुखी माणूस. आता इथून एवढं हायफाय हॉटेल आहे आणि इथं बघा कशी रोड चट्ट्या. आता इथून आमची नाईट. आता आपण रात्री किती वाजले रे? ऑलरेडी कम्प्लीट 2 वाजता आम्ही कुबेर भंडारी इथं पोहोचलोय. हे झोपाळे म्हणे आम्ही कधी काही झोपत नाही. तुम्ही बघू शकतात खूप गर्दी आहे. भयंकर गर्दी आहे इथे. प्रचंड प्रचंड वेगाने इथे गाड्यांची भरती बघा. प्रचंड मोठा गाड्यांचा तापा आहे इथे. हा सगळे विकाऊ आहे. लवकरात लवकर यावे आणि तुम्ही घेऊन जावे. किती? 350 रुपये. हे बघा या. नमस्कार मित्रांनो, आता रात्रीचे वाजले 2. आम्ही पोहोचलोय कुबेरला. तुम्ही बघू शकता ही गर्दी किती आहे. आम्हाला एकाने सांगितलं आता 6-7 तास लागतील तुम्हाला दर्शनाला. तरी तुम्हाला एक थोडासा आढावा देतो. बघा इकडं गाड्या तर भरपूर लागलेल्या आहे. इथं रात्र 2 वाजले रात्रीचे. बघूया आपले पोरं काय म्हणताय. काय या सगळ्या गाड्या आपल्या शिंदे सरकारने जप्त केलेल्या आहे टॅक्स न भरल्यामुळं. त्यांनी दर्शनाचा टाइम ऐकूनच आमची अर्धी झोप उडाली आहे. त्यात आता बघू. त्यात आम्हाला गणेश शेटचे त्यात आमच्या गणेश शेटला थंडी वाजली. विकास प्रेरणा जिल्हा काय रे निफाड निफाड प्रेरणा काळे. प्रेरणा काळ्यांच्या याच्यातले. जय कुबेर. पुढचे अपडेट देत राहतो आम्ही. तुम्हाला दर्शनाची रांग आम्ही लवकरच दाखवू. किती गर्दी आहे ती. फक्त दर्शनाचीच रांग. हे नवीन मेंबर आणले चालले पुढे पुढे चुकायला नको म्हणजे बा. त्यांना धनाची जास्त अपेक्षा आहे. हेच. त्यांना नेमकी कुबेर आमचा देव, ग्रुप बापरे. पाय आपटत चालले. त्यांना कुबेर देव एवढे दम देव की त्यांच्या महालक्ष्मीचं पॉकेट भरत राहू. पण काय म्हणा कुबेर सध्या भगवंत शेखर वरती जरा जास्त कृपा आहे. सगळ्यांचे 10,000 रुपये गोळा करत. सगळ्यांचे नाही रे, मला फक्त गणेशच सापडून राहिले. गणेशवर नाराज आहे, माझ्यावर खुश आहे. गणेश काय होणार अरे गणेश इथं आल्या लोकांना पैसे देतोय जाऊ राहिले. यावे म्हणून जीव काढता लोक. गणेश भाऊ देव राहिला वा. बघू शकता तुम्ही ही गुजरात मा छो गाडी छो. आय डोंट नो. मागच्या वेळेस आम्ही बॉम्बे चौपाटी फालुदा. बघा इथं द्राक्ष पांढर घेतलंय. लसूण द्राक्षाला लसूण बोलतोय आपण. रात्रीचं जास्त बोलतोय. आता बघूया आपण किती गर्दी. आल्या आल्या प्रसन्न केलाय विकास भाऊंनी. आणि मोबाईलनी पण बघा बघा आकर्षण बघा कसं दिसतंय. आणि मोबाईलनी पण प्रसन्न गेले खूप. समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो ना? वा 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 वा. वाह क्या सीन है.
विकास भाऊ म्हणून मी त्यांना महंत म्हणतो, कारण की चेले गुरूंच्या मागच चालतात. बड़ा हरामी हो बेटा. आमचे पंकज चव्हाण हरवलेले आहे. कोणाला सापडले तर बघा. सापडले. बघा ना, पोस्ट मध्ये कसे आहे. सापडले असं अरे कहना क्या चाहते हो? बघा आमचा माणूस ते पोच देऊन राहिलं फोटोला. एक्सप्लेनेशन द्या थोडं. आता आपण गुफेत चाललोय ऋणमुक्तेश्वर महादेवाच्या. कृष्णमुक्तेश्वर नाम दिया. स्किल बॉडी वाले. तुमच्या बॉडीमध्ये माझ्या बॉडीमध्ये थोडा फरक आहे बघा. वडाच्या झाडाच्या पारंब्या पण बघल्यात. त्यांची लोखंडी मास केली. हे सगळे काय असं आहे ना परत. तिच्यासाठी तू बॉडी बनवली, मोटिवेशन मला जाणं. परंपरा, अनुशासन, निमाण्याची बस किती वाजता रात्री विजयनगर? 7:15. 7:15.